ज्यांना पोट साफ होण्याचा त्रास आहे त्यांनी हे 5 पदार्थ नियमित खाल्ले पाहिजेत. पहिला आहे लिंबू, अनुशापोटी किंवा जेवणातून तुम्ही लिंबू खाल्ला पाहिजे. दुसरा आहे अननस आणि पपई, हे 2 फळं तुमच्या खाण्यामध्ये सीझन वाईज नियमित स्वरूपात असली पाहिजेत. तिसरं आहे ताक. तर ताक जून महिन्यापासून ते सर्वसाधारण जानेवारी पर्यंत कढीच्या स्वरूपात आणि जानेवारी महिन्यापासून जून महिन्यापर्यंत तर त्याच्यामध्ये हिंग आणि जिरे घालून नियमित दुपारी तुम्ही ताक घेतलं पाहिजे. तिसरा पदार्थ आहे तर तो म्हणजे केळी. रोज तुमच्या खाण्यामध्ये केळी जर आली तर तुमचं पोट साफ होण्यासाठी खूप सुंदर काम करतं. चौथा आहे फायबर्स. तर फायबर्स म्हणजे काय? तर ग्रीन सॅलड किंवा मोड आलेलं कच्चं थोडं का होईना तुमच्या आहारात नियमित असलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं 5वं ते म्हणजे देशी गाईचं तूप कोमट 1 कप पाण्यातून 1 चमचा स्वरूपामध्ये जर झोपताना तुम्ही नियमित घेत गेला, तर तुमची कायमस्वरूपीची जी सवय आहे, की औषध घेतल्याशिवाय पोटच साफ होत नाही, तर ते औषध बंद होऊन तुमचं पोट आपोआप साफ व्हायला लागेल.